नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा हे आपल्या सर्वांना आवडतो युट्यूब चॅनल. मित्रांनो, आपले जे गणिताची लेक्चर सिरीज चालू आहे त्यापैकी आपलं जे पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे वयवाढी म्हणजे वय, त्याला इंग्लिशमध्ये एज असं म्हणतात. तर चला, वय कसं काढतात? एकाचं वय दिल्याचं तर दुसऱ्याचं वय काढायचं. तर दोन गुणोत्तर प्रमाणात वय असेल तर वय काढायचं. चला मग आपण बघू आता वय. आता पहिला प्रश्न आपला असा आहे, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष असल्यास बी चे वय किती? आता बघा, ए व बी दोन व्यक्ती आहे, त्यांचे गुणोत्तर 2:3 व त्यांच्या वयांची बेरीज एकूण बेरीज 40 वर्ष असल्यास बी चे वय काढा. आता बघा, 2:3 हे गुणोत्तर आहे, 2:3 गुणोत्तर असून त्यांची बेरीज 40 वर्ष. आता बी चे वय बघा, आता बी चे गुणोत्तर बघा, सोपं बघ, ए चे वय 2 आहे, 2 प्रमाणात आहे, आणि बी चे जे वय ते 3 प्रमाणात आहे बरोबर. आणि दोन प्रमाणांची जी बेरीज आहे ते 40 वर्ष. आता बघा काय करायचं, मग 2 आणि 3 म्हणजे एकूण किती आले? 5 प्रमाण झालं बरोबर. आता बघा, म्हणून बी चे वय बरोबर, बी चे वय किती? 3 प्रमाणात, दोघं किती आहेत? 5, म्हणून म्हणजे 5 पैकी 3 हे बी चे वय आणि एकूण त्यांची बेरीज 40 वर्ष बरोबर. म्हणजे 40 चे 3 चे 5 जे उत्तर ते आपलं बीच आहे, बीच वय. आता बघा, 5 1 5, 5 8 आहे 40, 3 गुणिले 8 म्हणजे 24, बी चे वय 24 वर्ष बरोबर. ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 2:3 होतं, त्यांच्या एकूण वयाची बेरीज 40 वर्ष. तर बी चं वय बघा, ए चं वय 2 या प्रमाणात होतं, 2 प्रमाणात, बी चं वय 3 प्रमाणात, आणि त्याचं एकूण ज्या प्रमाणांची बेरीज ही 5 आहे, म्हणजे 5 पैकी 3 हे बी चं वय होतं आणि त्याची एकूण बेरीज 40 वर्ष होती, म्हणून आपल्या बी चे वय 24 वर्ष. प्रश्न दुसरा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्ष आहे, तर ए चे वय किती? बरोबर. आता बघा, ए व बी या दोन व्यक्ती, त्यांचे वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्ष. आता बघा, दोन पद्धत सांगतो तुम्हाला. आता बघा, आपल्याला ए चे वय काढायचं. एक पहिली पद्धत बघा, ही पहिली पद्धत, ए चे वय बरोबर बघा, ए 3 आहे, बी 5 आहे बरोबर. म्हणून ए चा 3 घेतला, वयामधील फरक जो आहे, म्हणजे वयामधील फरक बरोबर गुणोत्तरातील फरक असतो, म्हणून 5 वजा 3 गुणोत्तरातील फरक बरोबर बरोबर, आणि फरक जो आहे तो 30 बरोबर. आता बघा, 3 छेदस्थानी 2, 3 छेदस्थानी 5 वजा 3 म्हणजे 2 गुणिला 30 बरोबर. 2 1 2 15, 3 गुणिले 15 म्हणजे 45 वर्ष. हे झालं ए चे वय बरोबर. ही एक पद्धत आहे बघा. एक दुसरी सांगतो. आता बघा, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3 पासून त्यांच्या वयामधील फरक 30 वर्ष. आता बघा, वयातील फरक म्हणजे, आता बघा, गुणोत्तर फरक बरोबर वयातील फरक असं लिहू शकतो आपण. आता गुणोत्तरातील फरक 3 आणि 5 म्हणजे 5 वजा 3 म्हणजे 2 बरोबर. आता जो वयात गुणोत्तरातील जो फरक आहे 2, तो किती आहे? 30 वर्ष बरोबर. आणि ए चे गुणोत्तर किती?
3 दिलंय बरोबर. ए बरोबर 3 दिलंय ना, म्हणून 2 बरोबर 30 वर्ष, तर 3 बरोबर किती? आता बघा, तिरपा गुणाकार 3 गुणिला 3 चतुस्थानी 2, बे एक बे 15, 15 त्रिक 45 वर्ष. समजलं? आपण हे फरक बरोबर 30 वर्ष घेतला कारण तू तिथं दिलेला आहे. चला पुढचा आता, ए व बी चे वय, ए व बी वयांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयांचा गुणाकार 135 असून ए चे वय काढा. आता बघा, आपलं मागे बघितलं आपण, ए चे वय बरोबर बघा. आता याचं गुणोत्तर किती आहे? 3. पण वयांचा गुणाकार म्हणजे गुणोत्तरांचा गुणाकार असेल, म्हणून 3/3 गुणिला 5 बरोबर. वयांचा गुणाकार किती? 135. मांडणी झाली. आता पुढे बघा, 3 बरोबर, 3 गुणिले 5 म्हणजे 15 गुणिला 135 बरोबर. आता बघा, 15 1 15, 15 9 135 बरोबर. पण आता काय करायचं, 3 गुणिला 9 या दोघांचा गुणाकार न करता हा जो 3 आहे याचं वर्गमूळ घ्यायचं, वर्गमूळ घ्यावे बरोबर. आता 3चं वर्गमूळ किती, सॉरी 9चं वर्गमूळ किती आहे? 3. व आता हे 3 आणि हे 3 गुणिला 3 बरोबर 9 वर्ष बरोबर. आपलं एचं वय किती? 9 वर्ष बरोबर. एचं गुणोत्तर 3 होतं आणि त्याने दोघांचा गुणाकार विचारला होता, म्हणून दोघांचा गुणाकार किती? 3 गुणिले 15 म्हणजे गुणोत्तरांचा गुणाकार छेदस्थानीला, दोघांचा गुणाकार आपण 135 दिला बरोबर. मग 3/115 गुणिले 135, आता 15 1 15, 15 9 135 बरोबर. आता काय राहिलं? 3 गुणिला 9, 9 गुणाकारात न लिहिता 9चं वर्गमूळ घ्यायचं. 9चं वर्गमूळ किती? 3, म्हणजे हे 3 आणि गुणिला हे 3 बरोबर 9 वर्ष. हे झालं ए चे वय बरोबर. समजा आपण बी चं वय पण काढू शकतो. आता बघा, बी बरोबर, आता बघा बी चं गुणोत्तर किती आहे? बी चं गुणोत्तर 5 आहे. 5 छेदस्थानी गुणाकार विचारला म्हणजे गुणोत्तरांचा गुणाकार 3 गुणिले 5 आणि एकूण गुणाकार दिलाय त्यांनी 135 बरोबर. आता बघा, 5 छेदस्थानी 3 गुणिले 5 म्हणजे 15 135, 15 1 15, 15 9 135. आता बघा, 9 न घेता हा याचं वर्गमूळ, हे वर्गमूळ असेल 3, तर हे 5 गुणिला 3 बरोबर 15 वर्ष. 15 वर्ष हे बीच ए 9 वर्ष आणि बीचं वय 15 वर्ष. आता बघा, उत्तर बरोबर काय बघा, ए व बी यांचे गुणोत्तर 3 आसपास. आता बघा, 9 वर्ष हा ए आणि बी 15 वर्ष बरोबर. आता बघा, 3 ने भाग जाऊ शकतो, 3 3 3 त्रिक 9, 3 5 15, गुणोत्तर 3 आसपास आला आपला गुणोत्तर बरोबर. आता वय किती आहे? एचं 9 वर्ष, बीचं 15 वर्ष, दोघांचा गुणाकार करा. 9 गुणिला 15 135 बरोबर. चला आता बघा, प्रश्न 4. ए व बी च्या वयांचे गुणोत्तर 2:3 असून आजचं गुणोत्तर 2:3 असून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 3:4 होईल, तर ए चे वय काढा. आता बघा, आता ए आणि बी चे गुणोत्तर 2:3 आपण ए असं लिहू शकतो. ए छेद बी बरोबर ए ची किंमत 2 आणि बी ची किंमत 1 बरोबर. जे आजचं गुणोत्तर आहे आज बरोबर. यांच्यामध्ये काही संख्या सारखी संख्या टाकली तर त्यांचं म्हणजे आपण 2x अधिक 3x असं लिहू शकतो. त्यांचं आजचं वय, हे आजचं वय 2x का 3x
नंतर 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षानंतर आज ए ची किंमत 2x आहे, बी ची किंमत 3x आहे, बरोबर. मग 5 वर्षानंतर या 2x आणि छेदस्थानी 3x मध्ये काहीतरी 5 वर्ष ऍड होतील की नाही. मग याच्यात 5 वर्ष ऍड करायचे आणि याच्यात 5 वर्ष ऍड करायचे, बरोबर. म्हणजे 5 वर्षानंतर ए ची आणि ए ची जी वय असेल ते 2x+5 आणि बी चं जे वय असेल ते 3x+5 होईल. पण 5 वर्षानंतर ही जी वय आहे, त्यांचे जे गुणोत्तर आहे हे 3-4 होईल. म्हणजे ए चं 3 आणि बी चं 4, बरोबर. आता बघा काय आपल्याजवळ, आता तिरपा गुणाकार करा आपण. आता बघा 4 × 2x म्हणजे 8x अधिक 4×5 समजते नाही. 4 × 2x म्हणजे 8x अधिक 4 × 5 म्हणजे 4x, बरोबर लिहू शकतो. आता बघा 3×3 9x अधिक 3×5 15, बरोबर. आता बघा चलन एका साईडला घ्या, संख्या एका बाजूला करा. आता 9x मधनं 8x वजा गेले म्हणजे x राहिला, बरोबर. या बाजूला x राहिला. आता बघा 20 आणि 15 चे चिन्ह सारखे म्हणजे वजाबाकी होईल. आता बघा चिन्ह सारखे म्हणजे हा जो प्लस आहे त्या बाजूला जाताना मायनस होईल. म्हणजे 20 - 15 म्हणजे 5 येऊ शकतात. म्हणजे x ची जी किंमत आहे, x ची किंमत आहे 5 आहे. त्यांनी विचारलं काय आहे, तर a चे आजचे वय, a चे आजचे वय किती, आजचं वय आहे बरं काय, हे 2x आहे. याचं आजचं वय म्हणजे x बरोबर 5, तर 2x बरोबर किती, 5 दुणे 10 वर्ष. हे याचं वय झालं आजचं. आता आपण b चं पण काढू शकतो. याची किंमत x म्हणजे 3x बरोबर 15 वर्ष. समजलं. चला पुढचा प्रश्न. ए बी सी चे वयाचे गुणोत्तर 2:3 3:4 आहे व बी चे वय 15 वर्ष असेल तर ए व सी ची वय काढा. आता बघा काय एवढं कठीण नाही. आपण बघा ए रेस टू बी रेस टू सी यांचं जे वय आहे, आता बघा यांचं जे वयाचं गुणोत्तर आहे ते 2:3:4 आहे, बरोबर. नंतर आपला जो बी आहे, बी चे वय किती, 15 वर्ष. 15 वर्ष. आता बघा बी चं गुणोत्तर 3 आहे आणि त्याचं वय 15 वर्ष आहे. बी चे गुणोत्तर 3 आहे आणि वय 15 वर्ष. आता बघा 3 ला अशा संख्येने गुणावं लागेल की 15 येईल, म्हणजे 5 गुणावं लागेल. 3×5 = 15. आता बघा इथं काय करायला लागेल, 3 × 5, बरोबर. 3 × 5 म्हणजे 15, बरोबर. मग 5 कधी, आता 5 आणि 4 गुणायचं, 4 × 5 आणि 2 पण 2 × 5, 5 दुणे 10, 4×5 = 20, बरोबर. हे झालं त्यांचं वय, हे त्यांचं गुणोत्तर. आता बघा ए बी सी 2:3 3:4 गुणोत्तर आहे, बरोबर. आणि बी चं वय 15 वर्ष होतं. 3 जर 15 असेल तर 3ला 5 गुणलं तर 15 येतो. आपण 4ला पण 5 गुणलं तर 20 येतं. 2ला 5 गुणलं 10 येतं. आता बघा 2 10 15 20. आता बघा यांना 5 भाग, 5 कधी भाग दिला, 2 3 आणि 4, बघा हे गुणोत्तर येत आहे, बरोबर. आपलं जे वय असेल, आता हा जे ए चे वय 10 वर्ष, बी 15 वर्ष आणि सी 20 वर्ष. आता ए 10, बी 15, सी 20 वर्ष, बरोबर. समजलं. प्रश्न. तीन भावांच्या आजच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 2:3 होते तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. आता बघा 10 वर्षापूर्वी आज वय किती आहे, आज वय, आज एकूण वय
बरोबर 42 वर्ष. 10 वर्षापूर्वी एकूण वय 10 वर्षापर्यंत. आता बघा, प्रत्येक जण 3 व्यक्तींपैकी प्रत्येक जण 10 10 वर्ष लहान होईल, म्हणजे 30 वर्ष कमी होतील. म्हणजे 10 वर्षापूर्वी आजचं 42 - 30 बरोबर 12 वर्ष. एकूण एकूण वय बरं का, एकूण वय 12 वर्ष 10 वर्षापूर्वी. आणि जे म्हणून 12 वर्ष बरोबर त्यांचं जे गुणोत्तर होतं, 1:2, 2:3 बरोबर. आता प्रत्येकाचा 10 वर्षापूर्वीचा आपण वय काढू. आता बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, म्हणजे 12 समजून घ्या. आता हा ये 12 × 1/6, 6 6 × 1 = 6, 6 2 = 12. म्हणजे ए 2 वर्षाचा होता 10 वर्षापूर्वी बरोबर. बी जो आपला होता 2 × 6, 6 × 1 = 6, 6 2 = 12, 4 वर्ष होता. आणि जो सी होता 12 × 3 = 6, 6 × 1 = 6, 6 2 = 12, 3 × 6 वर्ष. 10 वर्षापूर्वी 3 भाऊ होते. आपण ए बी सी असं कन्सिडर करू. ए 2 वर्षाचा होता, बी 4 वर्षाचा, सी 6 वर्षाचा. बघा 2 आणि 4 6 आणि 6 12, एकूण 12 वर्ष झाले बरोबर. मग आज बघा, आज म्हणजे 10 वर्षानंतर, आज म्हणजे 10 वर्षानंतर. आता ए बरोबर आज म्हणजे 10 वर्ष सॉरी, आजचं वय ए बी आणि सी 2 + 10. बी किती होता 4 + 10 आणि सी होता 6 + 10. म्हणजे ए आज 12 वर्षाचा आहे, बी 14 वर्षाचा आहे, आणि जो सी आपला तो 16 वर्षाचा आहे बरोबर. आता बघा, 12 12 4 26, 26 36, 36 आणि 6 42 वर्ष. एकूण वय आजचं त्यांचं वय एकूण का 42 वर्ष झालं बरोबर. 42. तर सर्वात लहान भावाचे वय आजचे वय त्याच्या सर्वात लहान कोण आहे? ए सर्वात लहान. समजलं. आता बघा, परत सांगतो. 3 भावांच्या आजच्या वयांची बेरीज 42 वर्षे बरोबर. आज एकूण वय त्यांचं तिघांचं वय 42 वर्षे. 10 वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्ष प्रत्येक व्यक्ती 3 जण आहेत. 3 व्यक्ती प्रत्येक जण त्यापैकी 10 10 वर्ष कमी, म्हणजे त्यांचं 10 वर्षापूर्वी त्यांचं एकूण वय होतं ते 12 वर्ष होतं बरोबर. आता एकूण वय 10 वर्षापैकी 12 वर्ष होतं. त्याचं जे गुणोत्तर होतं 1:2, 2:3 बरोबर. आता बघा, एकूण गुणोत्तराची बेरीज म्हणजे 6. मग ए बरोबर 12/6 1, म्हणजे 10 वर्षापूर्वी एचं वय 2 वर्ष, बी चं वय 4 वर्ष, सी चं वय 6 वर्ष. मग आज म्हणजे 10 वर्षानंतर 2 + 10, म्हणजे आजचं एचं वय 12 वर्ष, बी 14 वर्ष, सी 16 वर्ष. सर्वात लहान कोण आहे 12 वर्षाचा? तो ए. चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 7वा. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर वडील व मुलाच्या आजचे वय बघा. आता बघा, आजचे वय बघा. आज वडील, आठवा, वडील आणि हा मुलगा बरोबर. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. मग आपण मुलगा एकपट धरू, म्हणजे त्याला आपण एक्स धरू, आणि वडील तिप्पट आहे म्हणजे वडील 3x धरू. समजलं. बस एवढंच आहे. वडिलांचे आजचे वय 3x, मुलगा x. आपण असं लिहू शकतो, मुलाचे वय म्हणजे मुलगा आणि वडील. मुलगा किती x, वडील 3x, असं वय लिहू शकतो. म्हणजे हे झालं आज. 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. आता बघा,
बारा वर्षानंतर आता बघा, म्हणजे आज एक्स आहे, वडील 3x आहे, बरोबर. 12 वर्षानंतर हे एक्स मध्ये 12 वर्ष ऍड होतील आणि 3x मध्ये हे 12 वर्ष एक्स ऍड होतील, बरोबर. आणि जे 12 वर्ष ऍड झाल्यानंतर ते वयाच्या दुप्पट होईल, म्हणजे मुलगा एक असेल तर वडील डबल असतील. समजलं? बघा, आज मुलगाचं वय एक्स आहे, वडील 3x म्हणजे 3 पट आहे. 12 वर्षानंतर म्हणजे एक्स मध्ये 12 वर्ष ऍड केले, 3x मध्ये 12, बरोबर. त्यांचं जे गुणोत्तर असेल ते एकाच दोन होईल. समजलं? आता काय करा, तिरपा गुणाकार. 2 गुणिला एक्स म्हणजे 2x अधिक 12 गुणिला 2 म्हणजे 24, बरोबर. 3x 12 अधिक 12, बरोबर. आता बघा, 2 मधनं 3x म्हणजे एक्स, 24 मधनं 12 म्हणजे 12. पण एक्स ची किंमत आपली भेटली 12. त्याने विचारले वडील व मुलाचे आजचे वय. आता बघा, वडील आज, वडील आज वडील 3x आहे, मुलगा एक्स आहे, बरोबर. एक्स ची किंमत आपल्याला 12 भेटली, म्हणजे मुलगा आज 12 वर्षाचा आहे. आणि वडील 3x म्हणजे 3 गुणिला 12, वडील 36 वर्षाचे. समजलं? वडील आज 36 वर्ष, मुलगा 12 वर्षाचा. समजलं? चला, प्रश्न 8वा. दिनेश व गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 आहे. जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 5 वर्षे होत असेल तर दिनेशचे आजचे वय काढा. आता बघा, आज दिनेश, बरोबर आहे. दिनेशचं गुणोत्तर 9 आहे आणि आपला गणेश दादा आहे, गणेशचं गुणोत्तर आपला 4 आहे, बरोबर. समजतंय? तर आपण असं लिहितो मॉडेल, दिनेश बरोबर आणि हा गणेश. आज 5 वर्षानंतर, बरोबर. दिनेशचं वय किती आज म्हणजे 9, गणेश किती 4, बरोबर. समजतंय? आपण 9ला 9x असं लिहू शकतो वय, आणि गणेशचं 4x लिहू शकतो, बरोबर. दिनेशचं 5 वर्षानंतर म्हणजे 9x अधिक 5 वर्ष ऍड करू, आणि गणेशचं 4x अधिक 5 वर्ष ऍड करू, बरोबर. हे आजचं वय दिनेशचं आणि 5 वर्षानंतरचं हे वय, बरोबर. काय सांगलं की जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 5 वर्ष होत असेल तर दिनेशचे आजचे. आता बघा, दिनेशचं 5 वर्षानंतर वय 9x अधिक 5 आणि गणेशचं 4x अधिक 5, आणि दोघांचा जो फरक आहे तो 5 वर्ष. आता बघा, म्हणून 9x अधिक 5, बरोबर. फरक आहे म्हणजे वजा, आणि 4x अधिक 5, दोघांचा फरक जो आहे तो 5 वर्ष. आता बघा, आपण असं लिहू शकतो, 9x अधिक 5 वजा 4x, हा प्लस एक कंसाच्या बाहेर जाताना मायनस होईल, 5 बरोबर 5. समजलं? 9x वजा 4x म्हणजे 5x. संपलं? हा +5 प्लस मायनस वजा, म्हणजे हा वजा हा वजा, म्हणजे 9x वजा 4x म्हणजे 5x. हे +5 मधनं -5 गेले म्हणजे कॅन्सल, नाही घेतलं चला. म्हणजे 5x बरोबर 5. 5x बरोबर 5. त्यांनी काय विचारलं तर दिनेशचे आजचे वय किती. आता 5x बरोबर 5, तर x बरोबर 1, बरोबर. x बरोबर 1, एकच x नाही, म्हणजे गणितातली जी x आहे, गणिताचा जो x आहे त्याची किंमत 1 आहे, बरोबर. आणि दिनेशचं आजचं वय किती आहे 9x, म्हणून
दिनेश आजचे वय बरोबर 9x. 9 गुणिले 1 म्हणजे 9 वर्ष. बरोबर. हा एक सिक्कीम मध्ये, म्हणून दिनेशचा आजचं वय किती असेल? 9 वर्ष. आणि गणेशचं किती असेल? 4 वर्ष. गणेश 4x बरोबर 4 गुणिले 1 बरोबर 4 वर्ष. दिनेश 9 वर्षाचा आहे, गणेश 4 वर्ष. समजलं? हे होतं आपलं आजचं वय म्हणजे वयवारी हे चॅप्टर म्हणजे एज. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि आपले स्पर्धा परीक्षा करणारे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.